आज आपण बनवणार आहोत चना डाळीचा भजा। हा एक भाजीचा प्रकार आहे। विदर्भामध्ये लग्नामध्ये हा हळदीच्या दिवशी भजा बनवते, त्याची भाजी बनते। हा वर्षभर टिकणारा पदार्थ आहे। आता आपण एक वाटी चना डाळ घेतली, याला भिजू घालायची। भिजायला वेळ लागतो म्हणून मी एक वाटी चना डाळ आधीच भिजू घालून ठेवली आहे। ही चना डाळ आहे भिजवलेली, एक वाटी, मोठी वाटी आहे ती। आणि त्याच्यात टाकासाठी साहित्य घेतलं मी, लसूण अद्रक, 1 चम्मच जिरं, हिंग, 2 मिरच्या घेतल्या, गुळणीम घेतला आणि सांबार घेतला, चवीपुरतं मीठ। मिरच्या मुद्दाम 2च घेतल्या कारण हा भजा वाळवून याची भाजी केल्या जाते, म्हणून याच्यामध्ये तिखट वगैरे सगळं टाकलं जातं। तिखट, कांदा फोडणी द्यावी लागते याला, वाळवल्यानंतर याची भाजी बनते, म्हणून मी हिरव्या मिरच्या 2च घेतल्या। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हिंग टाकू। मी हिंग थोडंसं जास्तच घेतला, हिंगानं कसं खराब होत नाही आहे, वर्षभर टिकते, म्हणून मी हिंग जास्त घेतला। आता सर्व हिंग याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। गॅस पेटून घेऊ, गॅसवर गरम करू ते आपण, थोडंसं शेकून घेऊ। तवा ठेवूया गॅसवर। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे हिंग, आणि तव्यावर भाजून घ्यायचं, थोडंसं, जास्त नाही भाजायचं। आणि नंतर त्याला 3-4 दिवस उन्हात ठेवायचं, अशी बनवायची। जेव्हा आपण नेहमी भाजी खाऊन कंटाळा येते ना, तेव्हा मग एखाद्या वेळेस काही नवीन भाजी करायची, तर मग याला पाण्यात भिजू घालायचा। पाण्यात भिजू घातल्यावर एखादा तास भिजू घालायचा, अर्धा 1 तास, आणि नंतर पाण्यातून काढायचा। त्याची मग कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट करून फोडणी द्यायचा। भाजीसारखं छान लागते, वर्षभर टिकते, ते खराब होत नाही ते वर्षभर। हवाबंद डब्यात ठेवायचं ते, पन्नीमध्ये भरून। आता हे आपण परतून घेऊया। हे पहा, हलकंसं असं थोडंसं भाजायचं आहे आणि पलटून घ्यायचं। हे पहा, आणि याला काढून घ्यायचं ताटात। आता हा भजा आपण उन्हात वाळवूया। असं 4-5 दिवस उन्हात कडक होऊ द्यायचा, नंतर याला हवाबंद डब्यात पॅक ठेवून द्यायचा, पन्नीमध्ये भरून। या वर्षभर टिकतो, खराब होत नाही। याची आपण भाजी पण करू शकतो। भाजीचाच आहे हा आयटम। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कढईत तेल टाकलं आपण। आता हे कढईतलं तेल गरम होऊ देऊ। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, कांदा, कढीपत्ता टाकू, आणि टमाटर, 2 मोठे कांदे घेतले मी, 1 टमाटर घेतलं, कोथिंबीर घेतली। हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे फोडणी द्यायसाठी, भाजी बनवायसाठी चना डाळीची। तेल गरम होऊ दे चांगलं।
म्हणजे जिरं चांगलं तडतडते तोपर्यंत आपण हे असं हातानं मोकळं करून घेऊ. हा भजा हातानं असा मोकळा करून घ्यायचा. असा मोकळा झाला हा. पहिले 1-2 तास आधी भिजू घालायला लागते, म्हणजे चांगला मुरला जातो. हा असा कडकपणा राहत नाही याच्यामध्ये. मुरल्यावर छान असा मोकळा मोकळा होतो. हा पहा, हाताने मोकळं करायचं. आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया, जिरा टाकूया, कढीपत्ता आणि कांदा. कांदा चांगला होऊ देऊ आपण. याची भाजी छान लागते. हा पदार्थ उन्हाळ्यातच बनवला जातो, वर्षभर टिकतो. तेल लावायचं नाही ह्या चणा डाळीच्या भज्याला. तेल लावल्यानं वास सुटतो. बिन तेलातच करायचा, उन्हात छान वाळू द्यायचा. जेव्हाही आपल्याला भाजी करून खायची वाटली तेव्हा आपण ह्या भज्याची भाजी करून खाऊ शकतो. वर्षभर राहतो ह्या भजा आणि चव पण छान येते ह्या भाजीची. याची भाजी झुणका असं दोन्ही प्रकार करून बनवून खाऊ शकतो आपण. पोळीसोबत, भाकरीसोबत छान लागते. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकू. 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, धने पावडर 1 चम्मच आणि टमाटर. हे चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि आता आपण हा भजा टाकूया याच्यामध्ये. आणि मीठ चवीनुसार टाकायचं. आपल्याला जसं लागते तसं टाकायचं थोडंसं. थोडासा पाण्याचा शिरकाव टाकायचा. आवर कमी करायचा आणि मंद आचेवर होऊ द्यायचं थोडं. झाकून ठेवायचं. आपण जो भजा बनवला होता त्याची ही भाजी बनवून तयार झाली आहे. पहा, ही पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो. ही बघा, मस्त अशी छान भाजी झाली आहे ही. तुम्ही पण बनवा आणि खाऊन पहा.